नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आलो आपल्या नेहमीच्या कामाला, ते म्हणजे कटोरले तोडणी करायला। आजचे पहिले काम म्हणजे कटोरले तोडणी करणे। मी आणि पप्पा दोघांनी मिळून कटोरले तोडायला सुरुवात केली। तोडणी पूर्ण झाल्यानंतर पप्पा बाजारात विक्रीसाठी निघाले। मी शेतात थांबलो, कारण आज मला फवारणी करायची होती। आज फवारणीत क्लोरोपायरीफॉस आणि थायोफिन मिथाइल हे औषध वापरले। एक अळीनाशक व एक बुरशीनाशकाचा वापर केला होता। नेहमीप्रमाणे फवारणी पंपात औषध टाकले आणि त्यात पाणी भरून पंप तयार केला। सर्व तयारीनंतर पिकावर फवारणीला सुरुवात केली। पिकावर पिवळं पान पडत होती आणि अळी पान व फळ खात होती। त्यावर उपाय करणे आवश्यक होते। फवारणी करताना एक आनंदाची गोष्ट दिसली। मी लावलेले गुलाबाचे रोप पहिल्यांदाच फुलले होते। ते पाहून मनाला खूप आनंद झाला। दुपारची वेळ झाली होती, म्हणून थोडा फराळ केला आणि थोडा वेळ आरामही केला। आरामनंतर मी ऊसाच्या शेतात गेलो। आधी पंप सुरू केला, पण पंपातून पाणी गळत होते, ते ठीक केले आणि मग ऊसाच्या शेतात पाणी लावत शेताची पाहणी करत परत लिंबाच्या शेतात आलो। फवारणीनंतर कटोरले पिकाला जीवामृत सोडायचे होते। द्रावण छान प्रकारे तयार झालेले होते आणि थोडं ते द्रावण फवारणी पंपात टाकले। नंतर ते पिकांना सोडले। नवीन तयार होणाऱ्या फळांसाठी हे खूप गरजेचे होते। यानंतर मी गायीसाठी चारा कापायला गेलो। मक्याच्या वरचा तुरा कापला आणि चारा घेऊन शेडकडे आलो। चारा शेडमध्ये टाकला, गायला आणून बांधले आणि मग घराकडे निघालो। दिवस खूप व्यस्त गेला आणि घरी परतताना खूप उशीरही झाला होता। तर मित्रांनो, आजचा आपला दिवस ऊसाच्या शेतातील कामात गेला। शेतकरी जीवन म्हणजे कष्ट, पण सोबत आनंदही भरपूर असतो। चला तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये। तोपर्यंत सर्वांना माझा जय महाकाल।